आज मी ब्लॉग याच्यासाठी बनवते आहे कारण की मी जी इतकी सुंदर दिसते त्याच्या पाठीमागं किती जणांचा हात आहे. आणि आता तुम्ही आता बघू शकता माझा असा लुक आहे. सध्याला तर मी काहीच नाही, फक्त नऊवारी घातली आहे. आणि थोड्या वेळातच आपण बघूया की म्हणजे आपल्याला कसं लुक वाईज कसं छानपैकी मेकअप होतो. आणि ते कोण करत आहे तुम्हाला सांगते. हे बघा ह्या तिघी जणी वरती बघा का जरा जरा, ह्या तिघी आहेत. ह्या माझ्या लहान्या बहिणीच्या मैत्रिणी आहेत. आणि त्या कधीही म्हणजे एनी टाईम मी कधीही बोलवलं लगेच येतात. त्या ब्लॉग चालू आहे यार, ॲटलीस्ट रेकॉर्डिंग होती. इतक्या बिनलाज आहेत या, इतक्या काहीच सांगू नाही शकत मी. म्हणजे मी कधी कधी असं खोटं पण बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगते काहीच, मी जर कधी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला माझ्या घरचे लगेच त्याच्यावरती रिॲक्शन करतात की असं आहे. आणि आता ठीक आहे घरचे, ही बघा ही 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 मुलगी ही सुद्धा मला सोडत नाही हो. ह्या दोन मुली हे बघा, यांचे चेहरे बघून घ्या. या मेकअप आर्टिस्ट आहेत, म्हणजे खरं त्या मेकअप करतात दुसऱ्यांचा. तर बेसिकली माझा मेकअप मी मेकअप नाही करून घेते, फक्त जुडा करून घेते. आणि ही नऊवार पण त्या दोघींनीच घातलेली आहे. पूर्ण बघून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. फर्स्टली आपण जो ब्लॉग टाकणार आहे त्याच्यामध्ये पण दिसेल. आणि जेव्हा मी आज शूट करणार आहे शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याकरता मी शूट करते, तेव्हा तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये की किती छान यांनी तयार केलं आहे मला. ओके चलो बाय गाईज. आपण बघूया थोड्या वेळाने आपला लुक माझा कसा दिसतो. हे बघा गाईज, हे बघा आता हे लग्नाचा विषय चालला यांचा. म्हणजे मी तयार होते तर लगेच लग्न कर. ही आमची बहिणाबाई. बहिणाबाई बोलली म्हणजे कसं दिसतंय छान. कर चालू तर अवघड आहे बघा. एफर्ट्स यार गाईज, कॅमेरा सरळ ठेवून घालतो थोडं. हे बघा किती मुश्किल आहे. एक म्हणजे रील करायला जा, एखादं शूट करायला जा, त्याच्या पाठी मग एका त्या आर्टिस्टचे किती एफर्ट असतात ते बघा तुम्ही. गाईज तुम्ही लाईक पण नाही करते का. अरे ढंग से करो, पटपट पटपट होतं माझं काम. एक जण वाटलं तर दुसरं करा. मला एक जण चेहऱ्यावरती एक जण चेहऱ्यावरती काम करा. चेहऱ्यावरती काम करायला काय आणलं, लिपस्टिक वगैरे तर लाव. लिपस्टिक लाव आणि किंवा हे तिथे काय काय पावडर घे. सीसी पण घे ना. कोण घे सीसी लावायचं. हे गाईज माहिती आहे का, 4 वाजता जायचं होतं शूटला. आता 6 वाजले. आता कसं येणार ते पण नाही माहिती. बघा माझं लुक. आता हेअरस्टाईल नाही दाखवू शकत. हेअरस्टाईल खूप सुंदर आली आहे मागणं. हे लोक आहेत फोटोने काढणारे. हे बघा छान आहे ना, एकच नंबर. किती सुंदर केलंय. ह्या दोघींनी केले पण आता ठीक आहे जाऊ द्या. माझी लहानी बहीण फार चिडली आहे माझ्यावर. तुला कळत नाही का एवढा लेट करतात का असं. ती सगळ्यात हे बघा तुम्ही दाखवू शकते मी पुढे येते, एकदम पुढे गेलेली आहे. हेच वाटते ना मी छान आले आता जस्ट. आणि फार्म फूडमध्ये चालले. काय घेते? नॉर्मल घेते. कसं घेते? जास्त थंड नाही होणार, नॉर्मल घे. आधी स्टाफ सर्दी आहे तरी ती थंड घेते पाणी यार. स्टाफ असेल ना त्यांचं कोणीतरी. साधे पाणी बॉटल दे. किती पाहिजे? एकच पाहिजे. छोटी त्याच्यावर छोटीच घे ना, मोठी कशाला, घरी जाणार आहे ना. मी नऊवार घालून सगळीकडे फिरते गाईस, मला सांगू शकते. आता आम्ही चाललो वडापाव खायला. थोडं नऊवार घालून फिरणं इझी नाही आहे पण ठीक आहे, मजा पण येते आपली. त्याच्यामुळे सगळे आपल्याला बघतात एक तरीकेने. चला भेटू गाईस. बघा आपला व्हिडिओ येणार आहे लवकरच. ब्लॉग बघा. आपला थोडा आवाज फार येतो. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.
आला वडापाव. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि काय अजून, चला जाऊ द्या, काही नाही. चला बाय गाईस. मला इतका वेळ झाला बघा. किती वाजले? 8. हो 8, 7:30. मला वाटलं 8 वाजले, मी नाही बघितलं, दिसत नाही आहे. चलो बाय गाईस.